नमस्कार, स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मराठा आरक्षण प्रश्नी कोल्हापुरात उद्यापासून आंदोलन। छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळावर मूक आंदोलनाला होणार सुरुवात। कोल्हापुरातून होणाऱ्या मूक आंदोलनाला पालकमंत्री सतेज पाटील यांचा पाठिंबा, तर प्रकाश आंबेडकरही होणार आंदोलनात सहभागी। आणि सराफी दुकाने सुरू करण्याबाबत व्यापारी संघाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन। बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याने मराठा समाजातून संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या। या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती देखील आक्रमक झाले होते। त्यांनी 16 जून पासून आंदोलनाची हाक दिली होती। या पार्श्वभूमीवर उद्यापासून कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळावर मूक आंदोलनाला सुरुवात होणार आहे। खासदार संभाजीराजे यांनी आज कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत उद्या होणाऱ्या आंदोलनाचा आढावा घेतला। कोरोना नियमांचं पालन करून, सोशल डिस्टन्सिंगचं नियमांचं पालन करून शांतपणे आंदोलन करू असं आवाहन संभाजीराजेंनी केलं। तसंच आंदोलनादरम्यान कोणीही लोकप्रतिनिधींना काहीही उलटसुलट बोलू नये, त्यांचा मानसन्मान राखून त्यांच्याशी वागा असंही ते म्हणाले। 16 जूनला सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत उपोषणाने आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे। पुढे प्रत्येक दिवशी 1 याप्रमाणे 5 जिल्ह्यात मूक आंदोलन करण्यात येणार आहे। त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आमदार, खासदार व तेथील लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं। आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकप्रतिनिधींना सन्मानपूर्वक वागणूक द्या, ते आपल्यासाठी इथे येणार आहेत असं संभाजीराजेंनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं। पहिल्यांदा मला स्पष्टपणाने सांगायचंय, हा मूक मोर्चा नाहीये, हे मूक आंदोलन आहे। आपली सध्याची परिस्थिती पाहता म्हणून हा मोर्चा काढण्यात आलेला नाहीये। आणि मोर्चा का काढावा? कारण का समाजाने आपल्या भावना 58 मोर्चाच्या माध्यमातून दाखवलेले, म्हणून समाजाला परत एकदा वेटीस धरू नये, मी या मताचं आहे। आणि सर्वांना माझा निर्णय, सर्वांनी तो स्वागत केलेला आहे की म्हणून समाजाने आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर परत एकदा समाजाला वेटीस धरणं हे चुकीचं असल्यामुळं समाज बोललाय, आम्ही म्हणजे सर्व समन्वयक आम्ही बोललोय। आता प्रश्न आहे, लोकप्रतिनिधींनी आपलं मत किंवा आपलं त्यांनी बोलणं गरजेचं आहे की ह्यातनं मार्ग आपल्याला कसा काढता येतो। एक आरक्षणाचा मार्ग हा कोर्टातला विषय असेल तरी ते बोलतील, ते पुढे कसं जाऊ शकतो आपण। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जे आपल्या ज्या 5-6 मागण्या आपण ज्या केलेल्या समाजासाठी, ज्याला काय आरक्षणाचा काही संबंध नाही, ज्याला काय सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचा काही संबंध नाही, ते शासनाच्या हातात आहे, त्या मागण्या मंजूर करा। मग आम्हाला 36 मूक आंदोलन करायची काही गरज नाही। सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्यात आल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे। मराठा आरक्षण प्रश्नी छत्रपती संभाजीराजे यांच्या पुढाकारातून उद्या 16 जूनला कोल्हापुरातून मूक आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनाला पालकमंत्री सतेज पाटील यांनी पाठिंबा दर्शवला आहे। मराठा आरक्षण प्रश्नी बुधवारी 16 जूनला कोल्हापूर जिल्ह्यातून छत्रपती संभाजीराजे यांच्या पुढाकारातून छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाला अभिवादन करून मराठा मूक आंदोलनाची सुरुवात होणार आहे। या आंदोलनाला पालकमंत्री सतेज पाटील यांनी पाठिंबा दर्शवला। काय नेमकी तुमची भूमिका? कोल्हापुरातून संभाजीराजेंनी या संदर्भातलं एक मूक आंदोलन करण्याची भूमिका घेतली आणि या आंदोलनामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तिथे जाऊन याला पाठिंबा त्या ठिकाणी देणार आहोत। कारण की हा कायदा करत असताना सर्वांमध्ये हा कायदा पारित या ठिकाणी विधानसभेमध्ये केलेला आहे, एकमतानं बहुमतानं सर्वांमध्ये हा कायदा या ठिकाणी केला आणि मग त्यामध्ये राज्य शासन म्हणून पॉझिटिव्ह भूमिका राज्य शासनाची निश्चितपणे आहे। आणि आमची मोर्चे असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून हे आंदोलन झालं, त्या लोकप्रतिनिधी आम्ही सर्वजणच यामध्ये सहभागी होतो आणि लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय मिळावा ही महाविकास आघाडी म्हणून आमची भूमिका निश्चित आहे। गेल्या 15 दिवसात पहिल्यांदाच नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली असून गेल्या 24 तासात 1184 रुग्ण नोंदवण्यात आले असून त्यापेक्षा जास्त 1568 जणांनी
कोरोनावर मात केली आहे. 37 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार कोरोना चाचण्यांची संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे आज मंगळवारपासून पुन्हा पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. गेल्या 15 दिवसात पहिल्यांदाच नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली असून गेल्या 24 तासात नवे 1184 रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. त्यापेक्षा जास्त 1568 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 37 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार कोरोना चाचण्यांची संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे आज मंगळवारपासून पुन्हा पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. गेले 15 दिवस 1400च्या वर रोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या येत होती. ती सोमवारी 1200च्या आत आली आहे. कोल्हापूर शहरात 340 जणांचा कोरोना बाधा झाली असून करवीर तालुक्यात 184 जण पॉझिटिव्ह आले आहेत. हातकणंगले तालुक्यात 126 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोल्हापूर शहर आणि हातकणंगले तालुक्यात प्रत्येकी 7 जणांचा मृत्यू झालाय. त्या खालोखाल करवीर आणि शिरोळ तालुक्यात प्रत्येकी 5 जणांचा मृत्यू झालाय. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. उद्या कोल्हापुरात मराठा समाज मूक आंदोलन करणार आहे. राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी थोड्याच वेळापूर्वी आंदोलनाची रूपुरेषा जाहीर केली. आता संपूर्ण राज्याचं लक्ष मूक आंदोलनाकडे लागलं आहे. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर देखील सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचे वंशज असलेल्या छत्रपती संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी जो लढा उभा केला आहे त्याला पाठिंबा देऊन सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज उद्या कोल्हापुरात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर संभाजीराजे यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यावेळी त्यांनी पुण्यात प्रकाश आंबेडकरांची देखील भेट घेतली होती. यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या मूक आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही कोल्हापुरी प्रदूषणमुक्त करवीर नगरी हे ब्रीदवाक्य घेऊन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयलच्या वतीने ई कचरा निर्मूलन उपक्रम राबवण्यात येत आहे. 21व्या शतकात वाटचाल करताना देखील आधुनिक वस्तूंचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. या वस्तू निरुपयोगी झाल्यानंतर टाकून दिल्या जात असल्याने याचा पर्यावरणावर दुष्परिणाम होत आहे. या निरुपयोगी वस्तूंमुळे पर्यावरणाची होत असलेली हानी टाळण्यासाठी ई कचरा हा उपक्रम रोटरी क्लबने हाती घेतलाय. घरातील टीव्ही, कॉम्प्युटर, प्रिंटर, केबल्स, मॉनिटर्स, मोबाईल फोन, स्क्रीन, फॅक्स मशीन, झेरॉक्स मशीन, सीडी, डीव्हीडी प्लेयर, सीडीज, डीव्हीडीएस, सर्व कॉम्प्युटर स्पेअर पार्ट्स, स्विचेस, लॅपटॉप्स, टॅब, सर्व प्रकारचे चार्जेस, सेट ऑफ बॉक्सेस, इन्व्हर्टर्स, स्टेबिलायझर्स, टेप रेकॉर्ड्स, व्हीसीआर, इलेक्ट्रॉनिक्स खेळणी, घड्याळ, एअर कंडिशनर, एअर कूलर्स, वॉटर पंप्स, बॅटरी, ऍसिड एंड, मिक्सर, फ्रीज अशी इलेक्ट्रिकल उपकरणे, एम्प्लिफायर, वायर्स, फॅन, रिमोट कंट्रोल, इलेक्ट्रिकल चार्जर्स, इलेक्ट्रिकल स्पेअर पार्ट्स, मोबाईल बॅटरी सेल्स, बंद पडलेले सेल्स या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू ई कचरा उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर येथे जमा करण्याचे आवाहन रोटरी प्रकल्प चेअरमन अनुप्रिता काकरे यांनी केले. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्स या क्लबच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी ई वेस्ट कलेक्शनचा प्रोजेक्ट राबवलेला आहे. 15 जून आणि 16 जून असे 2 दिवस 10 ते 2 या वेळेत हा प्रोजेक्ट आम्ही राबवत आहोत. खरं तर रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्स हा जस्ट मार्चमध्ये सुरू झालेला आमचा क्लब आहे. नुकतेच 2.5 महिने झालेले आहेत. या क्लबच्या दरम्यान आम्ही उत्रेश्वर थाळी हा प्रोजेक्ट राबवला आणि यूथ वेबिनार्स आम्ही घेतलेले आहेत. आणि हा जून महिन्याचा प्रोजेक्ट, यामध्ये एकंदरीत आम्ही 5 प्रोजेक्ट राबवत आहोत. त्यापैकी एक प्रोजेक्ट आहे ई वेस्ट कलेक्शन. तर ई कचरा हा पर्यावरणाला अतिशय घातक असा हा कचरा आहे आणि पर्यावरणाचा हा महिना असल्याकारणाने आम्हाला असं वाटलं की हा जो घातक कचरा आहे, ज्याच्यामुळे जर पर्यावरणामध्ये हा फेकला गेला तर कार्बन फुटप्रिंट वाढतं आणि कार्बन एमिट झाल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होतं आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे क्लायमेट चेंज सध्या होतो आहे. आपण ते सर्वजण अनुभवतो आहोत आणि म्हणून आम्ही ई वेस्ट कलेक्शनचा हा उपक्रम हाती घेतला. करवीर तालुक्याच्या पश्चिम ग्रामीण भागातील 4 गावात कोरोनाचा कहर वाढू लागलाय. ग्रामीण भागात सोशल डिस्टन्सचा पुन्हा फज्जा उडाल्याने
तालुक्यातील शिरोली दुमाला, गणेशवाडी, धोंडेवाडी, बहिरेश्वर या गावात कोरोना रुग्णांची संख्या आढळून येत आहे. करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला गावात कोरोना रुग्णसंख्या 170 आढळली असून या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने अँटीजन तपासणी सुरू करण्यात आली आहे. गेल्या आठवड्या 5 दिवसापासून लॉकडाऊन करूनही रुग्णसंख्या वाढतच आहे. गावामध्ये सहकारी दूध संस्थांमधील दूध संकलन, बाजारपेठेतील दुकाने, सहकारी संस्था, बस स्थानक, व्यापारी पेठा यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याने कोरोनाचा संसर्ग बळावू लागलाय. गावातील गल्ली, चौक यामधील पुन्हा वाढणाऱ्या गर्दीवर आळा घालण्याची नितांत गरज आहे. कोल्हापूर शहरातून येणाऱ्या विक्रेत्यांना बंदी घालण्याची गरज आहे. निर्बंधांचे कडक पालन करणे आवश्यक आहे असं सांगण्यात आलं. नमस्कार, मी प्राथमिक आरोग्य केंद्र माहेश्वरली अंतर्गत डॉक्टर एम बी मोरे बोलत आहे. वाढती रुग्णसंख्या कोरोनाची पाहता मायाची शिर्लीच्या अंतर्गत विशेष तपासणी मोहीम घेण्यात आली आहे. आज रॅपिड अँटीजेन टेस्टची गल्लोगल्ली जाऊन किंवा घरोघरी जाऊन जितकी तपासणी करता येईल तेवढी आणि जेवढे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करता येईल तेवढे प्रयत्नशील राहून आज कार्यक्रम विशेष घेण्यात येत आहे. त्याच पद्धतीने सर्वेक्षण सुद्धा डेली चालू करून आढळलेल्या रुग्णांना तात्काळ रॅपिड अँटीजेन टेस्ट करून उपचाराखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिरोली डोंगरामध्ये वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे आम्ही शिरोलीमध्ये PSC सेंटरमार्फत अँटीजन टेस्टची सुविधा उपलब्ध केलेली आहे. तरी गावातील जास्तीत जास्त रुग्णांनी अँटीजन टेस्ट करून गावाला व ग्रामपंचायतीला सहकार्य करून त्यांना लवकरात लवकर कोरोनाची टेस्ट करून बेड वगैरे उपलब्ध व्हावी याच्यासाठी आम्ही अँटीजन टेस्टची व्यवस्था गावामध्ये चालू केलेली आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. विश्रांतीनंतर पुन्हा बातमीपत्रात आपलं स्वागत. आईच्या निधनानंतर सर्व अनावश्यक खर्चाला फाटा देत सावंत कुटुंबाने बचतीचे रुपये 50,000 एका गावातील विद्यालयातील ग्रंथालयासाठी दिले. या माध्यमातून नवा आदर्श त्यांनी उभा केलाय. शिरगाव तालुका शाहूवाडी येथील सौ रुक्मिणी मारुती सावंत यांचे अल्पशा आजाराने दिनांक 26 मे 2021 रोजी दुःखद निधन झाले. त्यांचे कनिष्ठ चिरंजीव श्री भगवान सावंत हे मंत्रालयात अवर सचिव म्हणून कार्यरत आहेत, तर कन्या मंगल चौगले या कोपार्डे तालुका शाहूवाडी येथे पोलीस पाटील म्हणून काम पाहतात. घरातील इतर मुलं व पुतणे आपापल्या व्यवसायात स्थिर स्थावर आहेत. आईच्या निधनानंतर कुटुंबाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारे सर्व विधी कौटुंबिक स्तरावर करायचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी दिनांक 5 जून रोजी उत्तर कार्य पूर्णतः घरगुती स्वरूपात साधेपणाने करण्यात आले. उत्तर कार्यानिमित्त पर्यावरण विषयक जागृती म्हणून जवळच्या नातेवाईक व मित्रांना पेरू व परिजातकाच्या रोपांचे वाटप करण्यात आले व आईच्या स्मृतीप्रित्यर्थ अंगणात परिजातक व फणसाच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. घरातील सदस्यांचे गावातील श्री बालदास महाराज विद्यालयात शिक्षण झालेले आहे व या विद्यालयातल्या संरचनात्मक कामास मदतीची गरज असल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून आईच्या आठवणीनिमित्त शाळेच्या ग्रंथालयाकरता रुपये 50,000 एक देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सदर निधी शाळेचे मुख्याध्यापक श्री भाऊसाहेब सुतार यांच्याकडे सुपूर्द केला. सदर प्रसंगी श्री चंद्रकांत, लक्ष्मण ही मुले व श्री महादेव, संभाजी, धनाजीराव व सौ अक्काताई ही पुतणे मंडळी उपस्थित होते. मृग नक्षत्रात पावसाने दिलेली कमी अधिक साथ, खरीप हंगामात धुपाक स्थितीत झालेल्या भात पिकांच्या पेरण्या, पाणी दिलेल्या शिवारात काळ्या मातीतून भात पिकांच्या डोलणाऱ्या भाताच्या पाती, अधूनमधून पावसाची येणारी हळुवार भुरभुर, ढगाच्या मधून पडणारे पिवळे धमक ऊन अशा जून महिन्यातील वातावरणात करवीर तालुक्यात ग्रामीण भागात भात पिकांच्या मशागतीच्या कामांची झुंबड उडू लागली. यंदाच्या खरीप हंगामात शेतीमध्ये धुळवा पेरण्या 70% पूर्ण झाल्या आहेत.
भात पिकांना पाणी दिलेल्या क्षेत्रातील आणि पाऊस पडलेल्या क्षेत्रामध्ये भात पिकांची उगवण चांगल्या प्रकारची झाली आहे. पावसाची सध्या गरज आहे. शेतीमध्ये भात भांगलणी, कोळपणी यासारख्या कामांची धांदल उडू लागली आहे. कोळपा या पारंपरिक अवजाराच्या साहाय्याने भात पिकांची कोळपणी सुरू झाली आहे. भात पिकातील प्राथमिक अवस्थेतील आलेले तण काढण्यासाठी भांगलणीची कामेही जोरात सुरू आहेत. खरीप पिकांच्या मशागतीच्या कामांची ग्रामीण भागात घाई उडाली आहे. भात पिकाच्या मशागतीच्या कामासाठी बळीराजाच्या गर्दीने शिवार फुलू लागले आहेत. कोल्हापूर सराफी व्यापारी संघाच्या वतीने अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी सराफी दुकान सुरू करावीत याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या 15 एप्रिल पासून सराफी दुकाने बंद आहेत. यामुळे फक्त सराफ व्यावसायिक नाही तर यावर अवलंबून असणाऱ्या कारागिरांनाही मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. आम्ही सर्व सराफ व्यावसायिक सॅनिटायझर, मास्क व सुरक्षित अंतराबरोबर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत आहोत. इतकेच नाही तर दुकानात मुळात ग्राहकांची संख्याही मर्यादित असल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका पर्यायाने कमी आहे. त्यामुळे शासनाच्या नियमांच्या अधीन राहून आम्हाला दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी निवेदन केली आहे. नमस्कार, मी कुलदीप सुरेश गायकवाड, अध्यक्ष कोल्हापूर सराफ व्यापारी संघ कोल्हापूर. काल अजितदादा पवार आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे कोल्हापूर आले होते. आपलं एवढंच म्हणणं आहे की दादांना आपण निवेदन जे दिलं त्यात GST, घरपाळा, लाईट बिल, पाणी बिल, बँकेचे हप्ते हे 3 महिने बंद राहिल्यामुळं हे कुठल्याही सराफाला भरणं शक्य नाही. हे माफ करावं आणि दुकानं उघडायला आम्हाला वेळ द्यावी. 9 ते 4 किंवा 7 ते 2 ही वेळ आम्ही सॅनिटायझरिंग परत मास्क हे सर्व वापरून आपल्या पूर्ण महानगरपालिकेचे नियम पाळून आणि जिल्हाधिकाऱ्यांचे, पालकमंत्र्यांचे सर्व निर्बंध पाळून आम्ही सराफ बाजार चालू करायला परवानगी द्यावी. कारण ह्या बाजारात असं आहे की ही मौल्यवान वस्तू आहे. ही किंवा भाजी किंवा रेशन इथं गर्दी अजिबात होत नाही. त्यामुळे इथं पूर्ण क्षमतेनं कोरोनाचे सर्व नियम हे पाळले जातात. त्यामुळं आम्हाला परवानगी दुकान उघडण्यास मिळावी ही मला शासनाकडे नम्र विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षण विभागाने आज ऑनलाईन शाळा सुरू करण्याचे परिपत्रक काढून मुख्याध्यापकांना सूचना दिल्याने आज 15 जूनला मराठी व इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आल्या. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने संचारबंदी करत शाळा, महाविद्यालये कुलूप बंद केली. मुलांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून राज्यात ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना परिपत्रक काढून सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज सर्व शिक्षकांनी शाळेत हजेरी लावत ऑनलाईन पद्धतीने आजपासून 1ली ते 8वी पर्यंतच्या ऑनलाईन शाळा सुरू केल्या. नमस्कार, मी संजय जगताप, पदवीधर अध्यापक, केंद्रीय प्राथमिक शाळा मान, तालुका शाहूवाडी, महाराष्ट्र शासन राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त. मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की गेल्या मार्च पासून या कोरोनामुळे आपल्या शाळा बंद आहेत आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण हे थांबलेलं आहे. परंतु आपण या विद्यार्थ्यांना प्रवाह ठेवण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा आपण वापर केलेला आहे आणि गेल्या वर्षी आपण यामध्ये आपण पूर्ण केलेला आहे. आपल्याला वाटत होतं की यावर्षी आपल्या शाळा ह्या जूनमध्ये पुन्हा एकदा ऑफलाईन सुरू होतील, परंतु या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ते शक्य झालेलं नाही. त्यामुळं पुन्हा एकदा आपणास ऑनलाईनचा आधार घ्यावा लागणार आहे. परंतु आमच्या शाहू तालुक्यामध्ये विचार केला तर बऱ्याचशा भागामध्ये मोबाईल रेंज नाही आणि बऱ्याचशा पालकांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नाही. अशा वेळी या ठिकाणी ऑनलाईनचा काही फायदा होईल असं मला वाटत नाही. त्यामुळं या ठिकाणी शक्य त्या ठिकाणी ऑफलाईन अभ्यास द्यावा लागणार आहे आणि म्हणून सर्व पालकांनी, विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन याचा सुरेख मेळ साधत आपण आपलं शैक्षणिक कार्य चालू ठेवलं पाहिजे. कारण भविष्यामध्ये कधी शाळा चालू होतील हे माहीत नाही. म्हणून आपण आहे त्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण चालू ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.
वेळ झाली आहे बातमीपत्रात इथंच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नवीन ताज्या बातम्यांसह. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. स्टे लाईव्ह, स्टे अपडेट्स. धन्यवाद.